रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी ब्लाउजची बाही डिझाईन बघणार आहेत। तर ही बाही डिझाईन तुम्ही काठापदराच्या ब्लाउजसाठी बनवू शकता। काठ जर का असे लहान मोठे आलेले असतात ना, तर मोठा काठ आपल्याला नेहमी बाहीवर घ्यायचा असतो। पण इथं मला जी बाही डिझाईन बनवायची आहे त्यासाठी मी हा छोटावाला काठ वापरमध्ये घेणार आहे। तर मोठावाला जो काठ आहे त्याची देखील मी बॅकवर खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहे। तर आपण सर्वप्रथम इथं बाहीची कटिंग करणार। तर अस्तरच्या बाह्या माझ्या कटिंग झालेल्या आहेत। केव्हा पण आपण डिझाईन स्लीव बनवतो ना, तेव्हा आपल्याला अस्तरवर बाही कटिंग करायची असते आणि बॅक मुंड्याचाच आकार ठेवायचा असतो। आता इथं बघा, लहान मोठी बॉर्डर असल्यामुळे आपलं काय आहे इथं की एक बाहीची तर कटिंग व्यवस्थित होते, पण दुसऱ्या बाहीसाठी मला एक बाजूचा काठ जो आहे तो कमी पडणार आहे। मग तो काठ आपण, जो मोठावाला काठ आहे ना, त्यामध्ये आपण व्यवस्थित असं ॲडजस्ट करणार आहेत। तर इथं आपली आता फक्त आणि फक्त एकच बाहीची कटिंग होते। दोन पार्टमध्ये आपल्या एक बाहीसाठी हा कापड आपण इथं कट केलेला आहे। तर आता उरलेला कापड तुम्ही बघू शकता, हा एवढा काठ आहे ज्यामध्ये फक्त आपलं बाहीचं एकाच बाजूचं पार्ट होणार आहे। खूप सुंदर अशी एकदम मस्त युनिक अशी डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करते, जे तुम्ही एकच कलरमध्ये बनवू शकता काठपदरच्या ब्लाउजला। आता ह्या बाजूची बॉर्डर बघा, सेम आहे, फक्त ही पुढची बॉर्डर एक्स्ट्रा आहे। मग तेवढी मी इथं कटिंग करते आणि एक बाहीला आपला जो एक काठ कमी पडलेला आहे तो आपण इथं काढून घेणार आहेत। बाकी राहिलेल्या कापडमध्ये मी नेहमीप्रमाणे ब्लाउज व्यवस्थित कटिंग करणार आहे। या ब्लाउजला बॅकला देखील खूप सुंदर अशी वन साइड डिझाईन मी बनवलेली आहे, तर त्याचे देखील व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथं बघा, जी आपल्याला बाही डिझाईन बनवायची आहे त्यासाठी मी बाही उंची प्लस 1 इंच, तसंच बाहीची गडी व्यवस्थित घेतलेली आहे आणि एकच आकार इथं राहू दिलेला आहे, म्हणजे बॅक मुंड्याचा आकार। ठीक आहे ना। आपल्याला आता ह्या बाहीला काय करायचं आहे, मधून सेंटरमधून कट लावायचा आहे। बाही गडी आपली नेहमीप्रमाणेच घ्यायची आहे आणि मधूनच डायरेक्ट मी कट लावलेला आहे, कारण आपल्याला ही जी डिझाईन बनवायची आहे तिचा आता आपण मधून कट लावल्यामुळे काय होणार आहे की ह्या बाजूचा आपला अर्धा इंच कापड फोल्ड होईल आणि त्या बाजूचा अर्धा इंच फोल्ड होईल, म्हणजे मध्ये आपल्याला बरोबर 1 इंचचा गॅप इथं मिळणार आहे। ठीक आहे ना। 1 ते 1.25 इंचचा आपला जो गॅप तयार होणार आहे त्यामध्येच आपण खूप सुंदर अशी डिझाईन इथं बनवून घेणार आहेत। तर हे बाहीचे दोन्ही बाजूचे पार्ट आपण असे व्यवस्थित असे पलटवून घेणार आहेत। दोन्ही बाह्यांचे आपले हे 4 पार्ट झालेले आहेत। चारही पार्ट आपल्याला छानपैकी असे स्टिचिंग करून घ्यायचे असतात। कोण व्यवस्थित काढून घ्या। तर पलटवून झाल्यानंतर आपण त्यावरती दापटीप टाकून घेतो। दापटीप टाकून झाल्यानंतर आपण संपूर्ण जे अस्तर आहे ना बाहीचं, ते मेन कापडला व्यवस्थित असं स्टिच करणार आहेत। आता इथून आपल्याला कापड दिसतोय आतमधला, म्हणून मी वरूनच टिप अशी टाकून घेतलेली आहे। यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगत असते की जेव्हा आपण डिझायनर स्लीव बनवतो ना, तेव्हा तुम्हाला फ्रंट मुंड्याचा आकार द्यायचा नाही आहे। तुम्ही फक्त आणि फक्त बॅक मुंड्याचा आकार द्या आणि बॅक मुंड्याच्या आकाराप्रमाणेच आपल्याला डिझायनर स्लीव बनवायची असते। आता सेम पद्धतीने मी हे दुसरे पार्ट देखील तयार करते। आता हे दोनही पार्ट आपले तयार झालेले आहेत। तर याच्यामध्ये आपण जी पट्टी आता ॲड करणार आहे त्यासाठी मी 2.5 इंच रुंदीला अस्तर कटिंग केलेला आहे आणि बाहीच्या उंची एवढंच आपण इथं घेतलेलं आहे। तर आता ब्लाउज पीसचा जो मेन कापड आहे ना, त्यावर मी हे अस्तर असं ठेवून घेतलेलं आहे आणि अशा प्रमाणे आता आपण याला खालचा एक्स्ट्राचा कापड कट करत अस्तर पूर्णपणे आतमध्ये टाकलेलं आहे। ओके, अशा पद्धतीने आता यावर काय करायचं आहे आपल्याला, आपण जी डिझाईन बनवणार आहेत ना त्यासाठी आपल्याला प्लेट घ्यायची आहेत आणि प्लेटला सेंटरला टिप टाकायची आहे। बरोबर सेंटरला आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। मी इथं मध्ये सेंटरला पॉईंट लावून घेते, तुम्ही देखील असे पॉईंट लावून घेऊ शकता पूर्ण कापडवरती। आतमधला अस्तर पण मला दिसतंय, बरोबर अस्तरवर सेंटरला टिप यायला हवी आणि वरच्या कापडवर देखील एकावर एक म्हणजे एकदम जवळ जवळ मी प्लेट घेते आणि एकाच मापाच्या मी इथं प्लेट टाकून घेते। जेव्हा तुम्ही अशी डिझाईन करायला घेतात ना, तेव्हा तुम्हाला प्लेट जे असतात ते एकाच मापाचे टाकायचे असतात, तेव्हा कुठे जाऊन तुमची डिझाईन परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये तयार होत असते। जर का तुम्ही एक प्लेट मोठी एक प्लेट छोटी अशी घेत असणार
तर मग मात्र तुमच्या डिझाईनला प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो, म्हणजे हवा तसं लुक मिळत नाही. आता कस्टमर तर आपल्याला टाकत असतात की आम्हाला अशी डिझाईन हवी असं म्हणून. मला ह्या कस्टमरने कसा फोटो टाकला होता बाही डिझाईनसाठी, तो फोटो मी बघते, जर असेल तर मी तुम्हाला साईडला लावून देते, तुम्ही बघू शकता. बघा पूर्णपणे माझ्या प्लेट अशा इथं पाडून झालेल्या आहेत. एक बाजू मी इथं ओपन ठेवलेली आहे. तर आता इथं बघा आपण एक्स्ट्राचं कापड कट करून घेतला. आता ही जी काही प्लेट आहे ना, याचं असं आपल्याला पूर्णपणे टोक जे आहे ते असं वर फोल्ड करायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे, फोल्ड करत जायचं आणि त्यावर टिप टाकत जायचं आहे. व्यवस्थित असं आपल्याला हे प्लेटांचं टोक असं वर घ्यायचं आहे की जेणेकरून एकाच आकारात आणि एकसारखी अशी डिझाईन आपली इथं तयार आपल्याला करता येईल. तर आता आपलं ही जी डिझाईनची पट्टी होती ती मी इथं तयार केलेली आहे एकदम छानपैकी. आणि आपलं तयार झालेलं बाहीचं जे पार्ट आहे ना, ते आपण यावर ठेवून अशी टिप टाकून घेतोय. डबल टिप आपल्याला इथे द्यायची आहे. थोडी 1/2 इंचाच्या अंतरावरून मी दुसरी टिप टाकून घेतलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता सेम पद्धतीने आपण काय करणार, दुसरं वाला जे पार्ट आहे ते अटॅच करणार. डिझाईन लक्षपूर्वक बघायची की एकच साईडला नको व्हायला. आता ही जी काही डिझाईन आहे ती बरोबर 1.5 इंच आलेली आहे. डिझायनर जो कापड आहे ना आपला डिझाईन केलेला, तो 1.5 इंचाचा आलेला आहे. अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी आपण ही बाही डिझाईन बनवली. यामध्ये मी बरोबर प्लेटांच्या सेंटरला मणी लावून घेणार आहे आणि फायनल लुक मग मी बाहीला देणार आहे. तर खूप सुंदर अशा पद्धतीने मी तुम्हाला ही बाही डिझाईन इथं दाखवलेली आहे. तर मग मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत तुम्हाला काहीतरी नवीन आणि एकदम युनिक असं बघायला मिळालेलं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.